डॉक्टर वासुदेव रायते अर्थात माझे बाबा यांनी लिहिलेल्या वासुदेवाची आरोग्यवाणीच्या या ऑडिओ व्हिडिओ बुक सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत। मी डॉक्टर नीरज रायते, तुमचा आरोग्य मित्र। ह्या मालिकेत आपण आजाराच्या विविध तक्रारी, त्यांची कारणं, त्यांचे निदान, उपचार याची सोप्या शब्दात माहिती घेऊया। आपलं आयुष्य आनंदी, सुखसमाधानाचे आणि निरोगी जावं ही या पुस्तकाच्या निमित्ताने परमेश्वर चरणी प्रार्थना। आजचा विषय आहे लोभस संध्याकाळ। संध्याकाळचं जेवण रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी 1.5 ते 2 तास आधी केलं पाहिजे। जेवल्यानंतर ताबडतोब तर मुळीच झोपू नये। भरल्या पोटी झोपलं तर श्वासपटलावर दाब येतो आणि मग आपल्याला अस्वस्थ वाटतं, नीट झोप लागत नाही। कधी कधी तर पोट भरून जेवलं तर ॲसिड होऊन ते परत घशात येण्याने जळजळ होते। म्हणूनच संध्याकाळचं जेवण हे साधारण 7 ते 9 याच्या दरम्यान व्हावं आणि त्यानंतर 1-2 तासांनी आपण झोपू शकू। थोडंसं कमीच जेवण संध्याकाळी उत्तम। हलका आहार आणि उत्तम जेवण झाल्यावर शतपावली केली तर ती नक्कीच फायद्याची असते। रात्री त्यानंतर चहा, कॉफी अजिबात घेऊ नये, नाहीतर ना झोपच लागत नाही। शांत आणि गाढ झोप ही आरोग्यासाठी पोषक असते। त्यासाठी काही छोटे छोटे उपाय सांगतो। झोपण्याची आणि जागे होण्याची वेळ आहे ना, ती फिक्स करा। दुपारी शक्यतो झोपणं टाळा। रात्री झोपण्यापूर्वी शक्य असेल तर ध्यानधारणा किंवा शवासन आणि शिथिलीकरणाची आसनं जरूर करा। या विश्वाच्या निर्मात्याविषयी कृतज्ञ राहून समर्पित मनानं विश्व कल्याणाची प्रार्थना करा। त्या क्षणी तुम्हाला केव्हा झोप लागेल हे कळणार देखील नाही। स्वयंशिस्त, नियमितपणा, नियोजन, निर्धार ही निरामय जीवनासाठी आवश्यक नीतिमूल्य आहेत। रात्री झोपेत दचकून श्वास कोंडल्यामुळे जागं होणं आणि दिवसा बसल्या बसल्या पेंगणं हा लठ्ठ व्यक्तीमध्ये दिसणारा त्रास आहे। ह्याला आपण ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया असं म्हणतो। हे ह्या आजाराचं पूर्वलक्षण आहे आणि हा आजार खूप जीवघेणा ठरू शकतो। अशा रुग्णांचा झोपेतच मृत्यूसुद्धा होऊ शकतो। रात्री पटकन झोप न लागणाऱ्या मंडळींनी झोपायच्या आधी मोबाईलचा वापर कटाक्षाने टाळायला हवा। सुखनिद्रेसाठी आणि सकाळी उठून पुन्हा ताजेतवाने, तंदुरुस्त आणि उत्साहपूर्ण होण्यासाठी प्रत्येक नवा दिवस नवी प्रेरणा, नवे उन्मेष, नव्या आशा, नव्या आकांक्षांनी परिपूर्ण होण्यासाठी आपण सगळेजण जाणीवपूर्वक प्रयत्न करूया। कारण आरोग्य हीच संपदा आहे, निरामयता हेच वैभव आहे। आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही। आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू। या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत। तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर याची लिंक जरूर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा।